आज धाराशिव शहरामध्ये मराठ्यांच्या आरक्षणासाठी मनोज जरंगे यांनी खूप मोठ्या प्रमाणात मेळावा घेतला आहे। त्या मेळाव्याच्या निमित्ताने प्रत्येक माणूस धाराशिव जिल्ह्यातला एकमेकांसाठी लढत आहे, झटत आहे, एकमेकाला सहकार्य करत आहे। इथं अन्नदानाचा कार्यक्रम केलेला आहे। आता कुणी केलाय, कसा केलाय हे काहीही माहित नाही। आपण विचारूया त्यांना। सर, आपलं नाव काय? मी संग्राम गुणवंतराव देशमुख, राहणार डोकी। आम्ही आज कार्यक्रम तुम्ही अन्नदानाचा केला आणि आज हजारो कार्यकर्ते या ठिकाणी आहेत, काय वाटतं याच्याबद्दल? आज आता इथं आम्हाला मराठ्यासाठी आता इथं स्वर्ग आहे। साक्षात मराठ्याचा पांडुरंग मनोज दादा जरांगे पाटील या ठिकाणी अवघ्या काही तासात, अर्ध्या तासात इथं पोहोचतील। आम्ही डोकी आणि डोकी परिसरातून 15,000 लोकांसाठी जेवणाची व्यवस्था या ठिकाणी केली। आम्हाला या तुमच्या माध्यमातून एवढंच सांगायचं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जी छत्रपतींची शपथ घेतली, त्या शपथेला कुठेतरी बाधा होऊ नये किंवा ती शपथ कुठेतरी खोटे ठरू नये, हा संदेश देण्यासाठी सन्माननीय मनोज दादा जरांगे पाटील ही शांततेत रॅली करून उद्याच्या सरकारला हा संदेश देणार आहेत की तुम्ही जागे व्हा आणि आमच्या मराठ्याला जो काही अध्यादेश काढलाय त्याचं कायद्यात रूपांतर करून माझ्या मराठ्याला न्याय द्या, हा संदेश आजच्या या रॅलीतून देण्यात येणार आहे। एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराजांची शपथ खाल्ली आणि मनोज जरांगे साहेबांनी जे मागितलेलं आरक्षण आहे अगदी त्याच्या विरोधातच आरक्षण दिलं। तुम्हाला मुख्यमंत्री फसवतात असं वाटत नाही का? 100%। मला तर असं म्हणायचं की मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे आरक्षण मराठ्यांना देण्यासाठी, पण अडचण देवेंद्र फडणवीसची आहे। देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्रात जाती जाती तेढ निर्माण करून त्यांची राजकीय पोळी भाजून घ्यायची, पण त्याची एक झलक मागच्या लोकसभेत या मराठा मतदारांना दाखवून दिली आणि येत्या काळात अशीच जर फसवणूक झाली तर हा मराठा 288 पैकी एकही आमदार महायुतीचा निवडून येऊ देणार नाही जरांगे दादांच्या आदेशानुसार। बघा, देवेंद्र फडणवीस फोडा झोडा आणि राज्य करा अशी नीती वापरायलेत असं लोकांचं म्हणणं आहे आणि खुद्द जरांगे पाटलांचं सुद्धा म्हणणं आहे। आपलं काय मत आहे? तळागाळातल्या माझ्या शेतकरी बांधवाचं, माझ्या शेतकरी मजुराचं, जो डुब्यावर काम करतोय त्याला सुद्धा कळायलंय की देवेंद्र फडणवीस हा जाती जातीत घराघरात तेढ निर्माण करून भारतीय जनता पार्टीचं कसं राजकारण मोठं होईल एवढंच देवेंद्र फडणवीसच्या डोक्यात आहे। आज ओबीसी बांधव आणि आम्ही मराठा बांधव आज गावखेड्यात एकत्र आहेत, त्यांना हे एकत्र ठेवायचे नाहीत, आमच्या तेढ निर्माण करायची आणि आरक्षणाचा मुद्दा कुठंतरी डायव्हर्ट करायचा आहे, हाच हेतू देवेंद्र फडणवीसचा आहे। बघा, महाराष्ट्रातून 26 खासदार मराठ्याचे निवडून गेले, तरी सुद्धा मराठ्यांना, गोरगरिबाला, गरीब मराठ्याला रस्त्यावर लेकरा बाळाच्या हितासाठी उतरावं लागतंय। यासाठी आपण त्या निवडून गेलेल्या खासदाराला काय संदेश देणार आहे? त्या निवडून गेलेल्या खासदाराला तमाम महाराष्ट्राच्या मराठा बांधवांकडून माझी हात जोडून विनंती आहे, येणाऱ्या काळात जर तुमच्या कपाळाला गुलाल लावायचा असेल तर माझ्या मराठा बांधवाला 100% आंदोलन आरक्षण देण्यासाठी आपण आपल्या सभागृहात आपला आवाज उठवावा, लोकशाही मार्गाने आंदोलन करावं, अन्यथा येणाऱ्या काळात या सुद्धा खासदारांना बुक्का लागल्याशिवाय राहणार नाही। 13 तारखेनंतर आपली भूमिका जाहीर करणार आहेत मनोज जरांगे साहेब। मराठा समाज जर भाजपाने, जर महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीस सरकारनं जर मराठ्याला नाही दिला तर 13 तारखेनंतर मराठा समाज जरांगे पाटलांना काय सूचना करणार आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळानंतर जर मराठा समाज मतदानासहित एकत्र आला असेल तर सन्माननीय जरांगे दादा पाटील यांच्या पाठीमागं खंबीर उभारलाय। एक प्रामाणिक नेतृत्व आमच्या या मराठ्याला आज मिळालंय। आम्ही राजकीय जोडे बाहेर ठेवून जो जरांगे दादा आदेश आम्हाला देतील तोच आदेश येणाऱ्या 13 तारखेनंतर प्रत्येक मराठा बांधव हा पाळणार आहे। मराठा समाज जरांगे साहेबांना काय सूचना काय करतील 13 तारखेनंतर? किंवा हे लोक आपल्याला ऐकत नाहीत, सरकार आपल्याला आरक्षण देत नाही,
तर तुम्ही ही भूमिका घ्यावी असा संदेश मराठा समाज, आपला एक लाडका नेता मनोज जरांगे म्हणून तुम्ही काय संदेश देणार आहे त्यांना? लोकशाही मार्गाने मराठा समाज त्यांनी जे आंदोलन करणार आहे त्या पाठीमागे खंबीर उभारणार आहे. फक्त आमच्या मराठा बांधवांचं एवढंच अपेक्षा आहे, एक विनंती आहे जरांगे दादांना की आपण आता उपोषण करू नका, कारण आम्हाला तुमची गरज आहे. जर तुमच्यासारख्या नेतृत्वाला जर उद्या काही झालं तर हे नेतृत्व मराठ्याला पुन्हा मिळणार नाही. त्यामुळे दुसरं आंदोलन, जसं की मुंबईपर्यंत आम्ही पोहोचलो होतो, उद्या जर जरांगे दादांनी सांगितलं की आपल्याला मुंबईला जायचंय तर तेवढ्याच ताकदीनं तेवढ्या शक्तीनं हा मराठा बांधव मुंबईला जाणार. आपलं नाव काय म्हणलं? संग्राम देशमुख डोकी. हे आहेत संग्राम देशमुख ढोकी, तमाम मराठा समाजाचं एक ताईत बनलेले जरंगे पाटील, एक मराठ्याचा हृदय सम्राट बनले ते. अशा जरंगे पाटलांच्या जीवाला धोका होऊ नये, यापुढे उपोषण करू नये, योग्य असा निर्णय घ्या की त्या निर्णयानं मराठा समाजाचं भलं व्हावं. असाच निर्णय तुम्ही घ्या. तुमच्या पाठीशी महाराष्ट्रातला, तमाम महाराष्ट्रातला मराठा समाज खंबीरपणानं तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. जरांगे पाटील साहेब, तुम्ही जो निर्णय घेचाल तो आम्हाला मान्य आहे. 26 मराठ्याचे खासदार निवडून गेलेत तरी सुद्धा मराठा समाजाला रस्त्यावर उतरायची वेळ आलेली आहे. ती वेळ पुन्हा कधीच येऊ नये, यांना सबक शिकवा. तुम्ही आदेश द्या, आम्ही त्या आदेशाचं पालन करू आणि आम्ही तुमच्या पाठीशी खंबीर उभा राहू, असं देशमुख साहेबांचं म्हणणं आहे. आणि पूर्ण महाराष्ट्राच्या मराठा समाजाचं हेच म्हणणं आहे. बघूया महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार मराठा समाजाला टिकणारं आरक्षण आणि समाजाचं भलं करणारं आरक्षण कसे देतात ते येणाऱ्या काळातच. मी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल संपादक प्रभाकर लोंढे या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद धाराशिवकर, धन्यवाद उस्मानाबादकर. एक मराठा, एक मराठा, मनोज दादा तुम आगे बढ़ो. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. या आंदोलनाला खडतर प्रवासच्या वतीने खूप खूप शुभेच्छा. लवकरात लवकर गरीब समाजाला, मराठा समाजाला आरक्षण महाराष्ट्र सरकारनं आणि केंद्र सरकारनं द्यावं अशी भूमिका खडतर प्रवासची सुद्धा आहे. आणि म्हणून मराठा समाजाच्या नेत्याला मनोज जरांगे साहेबाला न्यू भारतीय टायगर संघटनेच्या वतीनं जाहीर पाठिंबा, खडतर प्रवासच्या वतीनं सुद्धा जाहीर पाठिंबा. धन्यवाद धाराशिवकर.